ब्रह्मचारी, पण तरीही त्यांचं लग्न कसं झालं? नमस्कार मंडळी, मी पूजा आणि आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करते. हे तुम्हाला माहिती होतं का? हनुमानजी ब्रह्मचारी असूनही त्यांचं लग्न झालं होतं. हे खरं आहे का की फक्त एक कथा? चला तर आज आपण ते पाहूयात. आपण नेहमी ऐकतो की काही देव किंवा संत ब्रह्मचारी होते, म्हणजेच त्यांनी आयुष्यभर विवाह केला नाही. पण मग प्रश्न येतो, मग त्यांचं लग्न कसं झालं म्हणतात? यामागे एक खूप गूढ आणि आध्यात्मिक अर्थ आहे. उदाहरण घ्या, भगवान हनुमान यांचं. ते सर्वांना माहिती आहेत, परम ब्रह्मचारी म्हणून. पण काही ठिकाणी त्यांच्या विवाहाची कथा देखील सांगितली जाते. असं म्हणतात की सूर्यदेवांकडून शिक्षा घेताना एक विशेष विद्या पूर्ण करण्यासाठी विवाह आवश्यक होता, म्हणून त्यांनी सुवर्चनाला नावाच्या कन्येशी विवाह केला. पण हा विवाह सांसारिक नव्हता, तो होता ज्ञान, कर्तव्य आणि धर्म पूर्ण करण्यासाठी केलेला एक आध्यात्मिक संबंध. यातून आपल्याला काय समजलं की ब्रह्मचर्य म्हणजे फक्त लग्न न करणे नाही, तर मन, इंद्रिय आणि विचारांवर नियंत्रण ठेवणे आहे. म्हणूनच लग्न झालं तरी ते ब्रह्मचारी म्हणून राहू शकतात, कारण त्यांचा हेतू शुद्ध आणि आध्यात्मिक असतो. ही गोष्ट आपल्याला शिकवते की प्रत्येक गोष्टीचा बाह्य अर्थ नसतो, आतला अर्थ समजून घ्या. अशा अजून गूढ आणि सत्यकथा पाहण्यासाठी व्हिडिओ लाईक करा आणि शेअर नक्की करा. तसेच जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नक्की घ्या. धन्यवाद.